पोलादपूर तालुका शिवसैनिकांचा संवाद मेळावा कल्याण येथे प्रचंड उत्साहात संपन्न झाला। पोलादपूर तालुक्यातील कल्याण विभाग शिवसेना युवा सेना महिला आघाडी यांचा संवाद मेळावा कल्याण येथे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। सदर मेळाव्यास शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही झालं तरी पोलादपूर तालुका आमदार भरतशेठ गोगावले साहेबांना चौथ्यांदा निवडून देणार अशी ग्वाही उपस्थित जनसमुदायाने आमदार साहेबांना दिली। महिला आणि युवा वर्ग खूप मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाले होते। आमदार भरतशेठ गोगावले यांच्या रूपाने काळजी घेणारा, आपल्या समस्या जाणणारा आणि मोठ्या भावाप्रमाणे आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा भाऊ मिळाला म्हणून सर्व महिलांनी समाधान व्यक्त केलं। मी गोरगरिबांचा शेठ आहे आणि कायम जनतेसाठी कार्यरत असेन अशी ग्वाही आमदार साहेबांनी दिली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक तसेच विधानसभा संपर्क प्रमुख कल्याण पूर्वचे श्री निलेश शिंदे, कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, उपशहर प्रमुख विशाल पावशे उपस्थित होते। सदर मेळाव्यात जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री चंद्रकांत कळंबे साहेब, तालुका संपर्क प्रमुख श्री किशोरभाऊ जाधव, तालुका प्रमुख निलेश अहिरे, युवा सेना संपर्क प्रमुख विजय शेलार, महिला संपर्क प्रमुख सुगंधाताई मोरे, समन्वयक राजू शेठ रिंगे, सहसंपर्क प्रमुख कृष्णादादा कदम, राकेश जाधव तसेच युवा सेना कल्याण विभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलादपूर तालुका समन्वयक श्री रघुनाथ जाधव यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र महाडिक, जितेंद्र जाधव, अनिल वाडकर, एकनाथ निकम आदींनी प्रचंड मेहनत घेतली। सीताराम कळंबे, मी 24 तास, कल्याण। सगळ्यांना विचारायला घरी येत नाही म्हणून आम्ही होऊन आलेलो आहोत आणि निवडणुकीला सगळ्यांनाच भेटीगाठी हव्या असतात आणि त्यांची कामं काय राहिलीत का, त्यांना काय अडचणी आहेत का, त्यासाठी खरं म्हणजे आज संवाद होता आणि तो संवाद मेळावा आमचा यशस्वी। आपण आपल्या कार्यकर्त्यांबद्दल काय सांगाल? कारण आज बोललं जातं की उबाटाला माड, पोलादपूर, माणगावमध्ये कार्यकर्ताच नाहीत, तर आपण हे आपल्या शिलेदारांबद्दल काय बोला? असं एकदम नाही म्हणता येणार कार्यकर्ते नाहीत, त्यांचे पण कार्यकर्ते आहेत, पण आमचे जे कार्यकर्ते आहेत ते अगदी प्रामाणिकपणे काम करून घरोघरी जातात, ह्या योजना सांगतात, अडचणी समजून घेतात आणि त्याच्यामुळे जेवढे लोक जमा होतात ना, म्हणून कार्यकर्त्यांना पहिलं धन्यवाद देत असतो आम्ही। आम्ही काय सगळ्यांच्या घरी दारी काय पोचू शकत नाही आहे, पण आमचे कार्यकर्ते आहेत हे पहिले जातात, महिला गाडी जाते, युवा सेना जाते, त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद। पण साहेब, एवढे कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहण्यामागे कारण काय? एखाद्या माणसाचा स्वभाव आणि तुम्हाला मागायचं पण असणं गरजेचं आहे की तुमच्या स्वभाव गुणावरती सगळं अवलंबून असतं। जर अगदी गरीबातल्या गरीबाला तुम्ही जर रिस्पेक्ट दिली तर 50 लोकांना सांगतो, गरीबाच्या लग्न कार्याला गेला तर तो पुढे 100 लोकांना सांगतो आणि त्याच्यामध्ये त्याला ज्या वेळेला प्रसंग येईल तो मदत झाल्यानंतर तो बिचारा प्रामाणिकपणे काम करत असतो आणि कार्यकर्त्यांनाही माहिती असतं, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही करत असतो। आता पण तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या वेळेला ज्या निवडणुका येतात, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत असेल, त्या वेळेला जे कार्यकर्ते प्रामाणिक काम करत आहेत त्यांना आम्ही तिकीट देतो आणि नुसती तिकीट देत नाही, त्यांचा संपूर्ण तिथला जो काय खर्च असेल, काय असेल त्याला आम्ही सहकार्य करतो। कळंबे साहेब, आपण ज्याप्रमाणे विकासाचा मुद्दा आज सगळ्यांच्या समोर मांडलात, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला नक्की भार कशावरती असेल? वर्षामध्ये केलेली जी कामं आहेत मोठ्या प्रमाणात ती कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार। सरकारच्या योजना ज्या आहेत, आपली लाडकी बहीण असेल, महेश योजना असेल, महिलांसाठी अर्ध तिकीट असेल किंवा पाण्याच्या योजना असतील किंवा रस्त्यातली झाडं असतील, जे विकास कामं केली 40 वर्षामध्ये साहेबांच्या काळामध्ये आमदार साहेबांनी ती कामं आम्ही लोकांकडे घेऊन जाणार। लोकांच्याकडं त्यांना 5000पेक्षा जास्त लीड प्राप्त करून पोलादपूर तालुका विकास झालेला आहे। मुंबईला आमदार भरतशेठ गोगावले यांच्यामुळे झालं, हे आम्ही निवडणुकीनंतर विजय प्राप्त करून सिद्ध करू। आपल्या माध्यमातून पोलादपूर तालुक्याला MIDC मिळेल का? आपण ज्याप्रमाणे आश्वासन दिलं त्याप्रमाणे? यस, आपल्याकडे जो ग्रीन झोन आहे तो ग्रीन झोन उठवण्यासाठी आम्ही आमदार साहेबांना काल माननीय प्रवीण दरेकर, जे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते आहेत आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचा दोघांचाही कार्यक्रम पोलादपूरला होता, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही दोघांनाही सांगितले, कारण दोघे एक मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे, एक उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे, जो ज्या एरियामध्ये झोन पडलेला आहे इको सेन्सिटिव्ह झोन, तो झोन 30
तारखेच्या आत जे आवश्यक आपलं जे एरिया आहे ज्या ठिकाणी MIDC होऊ शकते तिथला उठवण्यासाठी आम्ही दोघांनाही विनंती केलेली आहे. त्या दोघांनी आश्वासन आम्हाला केलेलं आहे. तो उठल्यानंतर तिथे MIDC झोन टाकून लवकरच MIDC आपल्या तालुक्याला निर्माण करण्याची त्या ठिकाणी आश्वासन यांनी दिलेलं आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करू आणि आपल्या तालुक्यामध्ये किमान 10 ते 20,000 तरुणांना रोजगार प्राप्त कसा होईल आणि स्थलांतर कसं रोखता येईल यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करू. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.